राधा राधा बापा दरवाजा खुला आहे, दरवाजा खुला आहे. कोणीकडे गेली असेल म्हणतो. होऊ शकते कोणा कामामध्ये गुंतली असेल, कोणाकडे बसली असेल, किंवा माझा आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचला नसेल. काही का असो ना, काही हरकत नाही. फिरत्याचा का फिरत्याचा का वरती देशील या मातीला आता. विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. फिरत्याचा का वरती देशील, फिरत्याचा का वरती देशील मातीला आता. विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा विठ्ठला. अरे काय गुन्हा झाला रे माझ्या हातानं. माझी बायको माझ्या सोबत बोलत नाही. काय करावं काही सुचत नाही. चला आवाज देऊन पाहतो कुठं गेली असल म्हणतो. कारभारने ग माझे प्रेमाचे नारी राधा 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 अवे राधा. काय सांगा बाई, 8 दिवस झाले, 8 दिवस झाले हे बाहेर गेले तर अजून घरी आले नाही. आणि 8 दिवसाचा जमाना झाला, 8 दिवसाचा जमाना झाला. हे माझ्यासोबत प्रेमाने बोलत नाही, मी यांच्यासोबत नाही. पण काही पती म्हणजे परमेश्वर. आणि पतीला मान दिलं तर घरामध्ये सगळं काही बरं असतं. आणि पतीला मान दिलं नाही तर घरामध्ये झगडे भांडणं अडथळे हे सगळं काही सुरू असतं. पण मला असं वाटलं की दारामध्ये कोणतरी आलं आणि एक म्हणता 2 दावा दिलं, पण त्यांच्या शब्दाचं मान दिलं नाही. पण असं करते कारण की घरामध्ये कामं करत होती, त्याच्यामुळे मी त्यांच्या शब्दाचं मान दिलं नाही. आता घरातली सगळी कामं आटपली आणि एक काम उरलेलं आहे. तो काम म्हणजे देवाची आराधना. देवाची देवपूजा करते आणि मग त्यांच्या शब्दाचे मान देते. चला बाई, देवाची आराधना करून गेली पाहिजे. पण देवाला मी एकच विनवणी करते. हो मेरे घर के आग साईना, हो मेरे घर के आग साईना, तेरा मंदिर बन जाए.
मेरे घर के आग साइनार तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आग साइनार तेरा मंदिर बन जाए। मेरे घर के आज साइना तेरा दर्शन हो जाए। किती मूर्ख माणूस समजा, घरची बाई पूजेमध्ये व्यस्त आहे आणि मी बाहेरून सणाने आवाज देऊन राहिलो, आरडाओरडा करून राहिलो, किती पागल असल म्हणतो। राधा, अहो ए राधा, झाली का तुझी पूजा? राधा, अहो ए राधा, काय झालं? येऊन जाऊन राधा 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 म्हणता, काय झालं तुम्हाला? राधा, काय? महिना झाला मी तुला फोन करून राहिलो। वय वय पहिली गोष्ट, महिना झाला तुला फोन करून राहिलो, माझा फोन का तू उचलत नाही? म्हणजे तुम्ही महिना झाला मला फोन करून राहिले, हो. पण मी तुमचा फोन का उचलून नाही हो. राहिले? तुम्ही सांगा मला, हा. अहो चीज भवन मध्ये हा. अजिबात कव्हरेज राहत नाही, म्हणजे चीज भवन मध्ये अजिबात कव्हरेज राहत नाही अजिबात नाही असं तुझं म्हणणं आहे? अहो ज्यावेळी मी घरामध्ये काम करत असते हा. त्यावेळी अजिबात मोबाईलचा आवाज येत नाही, हा, हा. आणि ज्यावेळी माझी कामे पूर्ण होतात हा. आणि मी स्लॅबवर जाते हा. त्यावेळी मोबाईलचा आवाज येतो। म्हणजे स्लॅपवर जाते तेव्हा मोबाईलचा आवाज येते? बाई ना. राधा, काय हो? बोलण्यामध्ये माझी चूक झाली का? काय झालं? तुला माझा राग आहे का? अहो राग म्हणजे 8 दिवसाचा जमाना झाला, हा. तुम्ही माझ्यासोबत प्रेमाने बोलत नाही, मी तुमच्यासोबत नाही, असं काय वाईट केलं मी? हो, काय? तुझ्यासोबत न बोलणार मी राहू शकतो का? एक क्षण सुद्धा राहू शकत नाही। माय 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 मग काय? हो, हा, तुम्ही एक क्षण सुद्धा राहू शकत नाही, बिलकुल नाही। माझ्याशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही। हा. मग तुम्ही सांगा मला, आपल्या लग्नाला झाले किती वर्ष? 8 वर्ष झाले। 8 वर्ष लग्नाला झाले, हो. पण 8 वर्षापासून मी कधी तुम्हाला इतकं प्रेमानं आवाज देताना बघितलं नाही हा. की राधा, ओ राधा काय करून राहिली, असं कधी विचारताना बघितलं नाही, आणि आज तुम्ही इतकं प्रेमानं आवाज देऊन राहिलं, असं काय? हो, काय? नवरा बायकोले आवाज दे, हा बायको नवऱ्याले आवाज दे, बाई ना, देईन का नाही दे? बरोबर आहे तुमचं म्हणणं, का नवरा दुसऱ्या बाईले आवाज दे? अजिबात नाही। मग? म्हणूनच तर मी म्हणते, हा. जोपर्यंत ही बाई आहे तोपर्यंत माणसाची शान आहे, हा, हा, जोपर्यंत ही बाई आहे तोपर्यंत माणसाची शान आहे, हा. नाहीतर तुम्हाला या चीज भवनच्या कार्या कुत्रे नाही हुंगत, म्हणजे या चिजभवनच्या कार्या कुत्री आम्हाला हुंगत नाही अजिबात नाही। असं काऊ? असं काहून म्हणजे? हो, तुम्ही सांगा मला, हा. मी का जरी एक दिवस जरी माहेरी गेली हा, हा. तरी घराची अवदशा बघते, हा. जसं काही घरामध्ये मांजर कुत्र शिरलं आणि विकरून राहिलं, असं घराची परिस्थिती असते। म्हणून जोपर्यंत ही बाई आहे तोपर्यंत तुमची शान आहे, हा, हा. नाही तर तुम्हाला कोणीच हुंगत नाही। नाही, हे गोष्ट बरोबर आहे तुझी। मग जेव्हापासून सरकारनं तुझ्या खात्यामध्ये घातले काय हो, पैसे व मी भलतच समजली, तेव्हापासून तुम्ही तर आम्हाला गिलासभर पाणी सुद्धा पाजत नाही व। म्हणजे हा. आमच्या भावाने आमच्या खात्यामध्ये पैसे टाकले, हा. म्हणूनच तर म्हणते हा. की आजकाल ह्या माणसाचं मन बाईमध्ये जुरते कसं? त्या भावानं पैसे त्या खात्यामध्ये टाकले, वय म्हणून तुला एवढ्या गोष्टी येऊन राहिल्या। वय वय हा? मग म्हणून तुम्ही आमच्या का छात्यावर बसासाठी करून राहिल्या का? माय 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 हा? तुमच्या कधी छात्यावर बसलो? नाही, बसा ना, मोडून टाका आमच्या छाता। म्हणजे तुमचं म्हणणंच आहे हा, की बाईनं यावा हा. आणि आपल्या नवऱ्याच्या छातीवर जाऊन बसावा, तसंच झालं ना व? असं चालं का? तसंच झालं। मग या आज- सरकारनं सगळं आमच्या बायका बिघडवून टाकल्या आणि अवे तूही बिघडून गेली आहेस। आमच्या भावाला शिवा द्यायचं नाही, भावाला शिवा नाही द्यायच्या तर अजिबात नाही। मग कायले राहते आपल्या भावाच्या घरी जाणं? बरोबर आहे, हा, मी जाते आपल्या भावाच्या घरी, हा. पण एक काम कर जा, हा. आपली बायको म्हणून आपल्या बहिणीलाच घेऊन येता घरामध्ये। मी म्हणते
हा. मी तर जाते आपल्या भावाच्या घरी हा, हा. पण ते आहे ना इसापूर वाली हा. तिला आपल्या घरी घेऊन ये जा हात लावायचं नाही. त्या बहिणमा जेवढे तुम्हाला मिस केस तेवढे मिसाय वय 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 मी म्हणतो वास कायचा येऊन राहिला. वास कशाचं येऊन राहिलं हा. तुम्ही सांगा मला. हा. आपल्या लग्नाला झाले 8 वर्ष हा. 8 वर्षापासून आपला धंदा सुरू आहे हो धंदा सुरू आहे ना. आहे ना हा. आणि 8 वर्षापासून तुम्हाला अजिबात ठाऊक नाही लहानाचे मोठे झाले मोठ्याचे लग्न झाले 2 पोरं झाले घरामध्ये बायको आली आणि तुम्हाला ठाऊक नाही की हे वास कशाचं येत आहे म्हणून. अहो मला सगळं माहित आहे मग सगळी मला अक्कल आहे कायची अक्कल पण आहे तुला बा? विचारून राहिलो माय, माय, हे माय. एवढी आंबट आंबट वास येऊन राहिली घरामध्ये हा? सळल्यासारखी काऊन बाजारला नाही गेली का. नाही जाणार हा? तुम्हाला समजत कसं नाही हा. उठले सुटले की मला राधा हे दयाचं माठ घे आणि बाजाराची वाट घे हा. दयाचं माठ घे आणि बाजाराची वाट घे पण कधी प्रेमाने विचारले का हा. राधा अगं ए राधा हा. तुझं काय दुखते काय सुखते थोडा झेंडू बाम लावून देतो म्हणून. म्हणजे ती तब्येत बरी नाही असं मला वाटते. अजिबात बरी नाही बिलकुल बरी नाही नाही म्हणून दही घरच्या घरी ठेवलं. घरच्या घरी ठेवलं हो व? हो आता 8-15 दिवस झाले वय दही घरच्या घरी आहे वय ना आणि ते जरी खराब झालं हा? वाया कोणाचं जाईल. अहो तुमचं जाईल माय वाया जाईल मग आणि तू ये नाही जाईल का. अजिबात नाही कारण की तुम्हीच म्हणता हा. की ह्या घरामध्ये लहानाच्या मोठ्यापासून हे धंदा करत आलं हा. आणि तू अजिबात धंद्याकडे लक्ष देत नाही बरोबर आहे. या दुधाचा वास येते हा. माझं कसं जाणार हा. तुमचं जाणार माझ्या भावानं का कमी टाकलं का हो मला पैसे म्हणून तर तुम्ही ऐकून नाही राहिल्या. अशी कशी आहे काय अहो मी सांगते हा. ह्या धंद्यामध्ये ठेवलं काय आहे म्हणतो म्हणजे दही दुधाच्या धंद्यामध्ये काहीच नाही ठेवलं. काहीच ठेवलेले नाही येरीच लायण्याचा मोठा झालो बाई 2 लेकराचा बाप झालो हा? फुकटच झालो का. तुम्ही सांगा मला हा. हे दया दुधाचं माठ घेते हा. ह्या चीज भावांच्या गल्लो गलीमध्ये जाते हा, हा. ह्या चौकातून त्या चौकात जाते हा. पुन्हा तानात जाते हा. रक्ताचं पाणी करते हा. आणि हे दही विकून येते हे दही विकून येते ह्या दया दुधाच्या धंद्यामध्ये आपल्याला फक्त 150 रुपये मिळतात किती 150 रुपये अहो जरी 150 रुपये जरी मिळत असतील होय. पण आपला त्याच्यामध्ये उदरनिर्वाह होते ना. आहे ना हा. उदरनिर्माण आहे हा. मग तुम्ही सांगा मला हा. आजपर्यंत मी तुमची एक 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 गोष्ट ऐकत आली ना हो. पण आज तुम्ही माझी एक गोष्ट ऐकाल का ऐकेल ना. ऐकाल ना बिलकुल ऐकेल. एक काम करायचं हा. घरामध्ये जायचं हा. घरामध्ये बांधलेली रस्सी आहे तिथं असं ठेवलेला 2 पाय आहे. ते काष्टा घालायचं दया दुधाचं माठ घ्यायचं चीज भावांच्या गल्लोगलीमध्ये जायचं दूध विकून यायचं दही विकून यायचं आणि मग सांगायचं म्हणजे चीजबावाच्या बाजारामध्ये जायचं मग तुया हे लुगडं घालायचं मग? आणि दही विकून यायचं. अजिबात चांगलं काम आहे तू याला. लाज वाटते हा? हो बा हा. माणसानं केलं तर मोठं हा. आणि बाईनं का ठेका पत्र घेतलाय काय दया दुधाचं माठ घ्यायचं अहो, येईल. अहो, हे धंदा सोडायचं हा. आणि एक धंदा करायचं त्या माय बहीण माय अजून कोणता हिनं धंदा आणला. हो मी ऐकलंय एक नवीन असं आणलं हा. की आज मी चालली म्हटलं चीज भवनला हा, हा. तिथं तरी काहीतरी आपली थोडीशी लोकायला दाखवावा का झालं चीज भवन मध्ये जाशील हो आणि आपली दाखवशील मग का दाखवशील व? पूर्ण बोलू देता का हा. कधीच बोलू देत नाही हा. हो, मी असं हा. म्हटलं की चीज भवनला जाईल हा. आणि आज प्रेक्षक येतील हा. त्यांना आपली लावणी दाखवी म्हणजे तुला लावणी करता येते. झालं ना मारल्या ना झोपतानी बसतानी उठतानी कधी सांगितलंच नाही रायदा की मला लावणी करता येते म्हणून. तुम्ही कधी विचारलंच नाही राधा अगं ए राधा तुम्ही थोडीशी दाखव मले म्हणून लावणी म्हणजे तुला लावणी करता येते. वय ना प्रेक्षक लोक बसल्यात खरंच लावणी सादर करून दाखव. वय वय बिलकुल. ऐका मग ए कारभारी ओ दिलाच्या दिल बरा काल उठून परत तिकडे का बायको ठेवली आहे तुमची हा बोल ना बा. ऐका मग हा सांगा. बसुनी पलंगी घ्या हो तुम्ही पानाचा विळा मान पुरवारी ते सख्या
पारूचे पप्पा आहा. पिल्लूचे पप्पा बापा या हो रंगमाली सजना या हो रंगमाली सजना करते तुम्हा मुजरा हो करते तुम्हा मुजरा दिलबरा राजसा बाप रे झाला बा असं कधी नाव नाही घेतलंस का नाही बा? खरंच का हो. आज प्रेम येऊन राहिला का नाही तू मावा चीज भवन मध्ये आली आहा. दिलबरा राजसा केसात माझ्या गजरा दिलबरा केसात माझ्या गजरा राजसा अरे दिलबरा केसात माझ्या गजरा दिलबरा केसात माझ्या गजरा राजसा केसात माझ्या गजरा राधा काय हो खरंच तुला सुंदर लावणी करता बाबा येते सुंदर केली लोकांना खुश केली म्हणून हे करतो आले आहा. राधा पण या लावणीचे पैसे येतील किती हो किती म्हणजे हा 2 ते 3,000 रुपये 2 ते 3,000 होय. एका लावणीचे काही ना हो काय हो रोजे राहतील का ह्या अव रोजही म्हणजे अव दररोज रात्रीला दाखवीन मी आपली लावणी म्हणजे रात्रीची तू गायब राहशील हो मी राहीन रात्रीला हा. आणि तुम्हाला पण तिथं काम आहे हा. तुम्ही काय करायचं काय करील अहो दारामध्ये बसायचं आणि प्रेक्षक लोकांना काय म्हणायचं माहित आहे का अहो ए पाहुणं असं म्हणायचं इकडे या आणि माझ्या बायकोची थोडीशी पाहून घ्या शरम आहे तुले काय झालं शरम सांडे आता बोलाले नको लाव अवे अहो या चीज भवन मध्ये या मारुती शाहीरची आजही इज्जत आहे माय माय या इज्जतीचा भाजीपाला करू नको असं हा मग का करू लावणी करता येते ना तुला वय लावणी करायला माझी काही मनाई नाही मग पण फालतू धंदे करायचे नाही अहो फालतू धंदे म्हणजे माझी मनाई नाही मग? हे लावणी करण्यासाठी मग? परंतु काय हो हा युगापासून सनेनी आपला दया दुधाचा धंदा वय ना. आहे यालाही विसरता कामा नाही असं का मग खरंच सांगतो तुला ऐक सांगा पगले अहो ऐकतं सांगा झिलमिल सितारों का आंगन होगा रिम झिम बरसता सावन होगा राधा
नारी हा हा माल हसडेल नारी अर्थ काय आहे काय हो माल हसडेल नारी अर्थ काय आहे पोटाची भूक तुझ्या हातात आहे पोटाची भूक तुझ्या हातात माल हसडेल नारी अर्थ काय आहे पोटाची भूक तुझ्या हातात आहे पोटाची भूक तुझ्या हातात आहे सांगतो तुला मी हे विचार करून पाहे काय राधा सांगतो तुला मी हे विचार करून पाहे मला पडेल नारी अर्थ काय आहे पोटाची भूक तुझ्या हातात आहे पोटाची भूक तुझ्या हातात आहे एवढी शिकली सवरली आहे तरी तुला अक्कल नाही कायची अव विचाराने विचाराचे मुद्दे शोधून काढावे बुद्धिवाद हा बुंदीचा वाद तेव्हा वाढावे विचाराने विचाराचे मुद्दे शोधून काढावे बुद्धिवाद हा बुद्धीचा वाद तेव्हा वाढावे शिकली सवरली आहेस तू मग काही अडाली नाही मग काय झालं मग शिकली असून सणानी हा काहीच अजूनपर्यंत शिकू शकली नाही हं? मस्त बाबासाहेबांना म्हटलं आहे काय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं हं? हा मग एवढी शिकून सणानी काही अर्थ नाही मी काय म्हणतो राधा काय एक एक शब्द आहे काय? विचाराने विचाराचे मुद्दे शोधून काढावे बुद्धिवाद हा बुद्धीचा वाद तेव्हा वाढावे हे राधा काय झालं कोळसाची केली दलाली हात काढ्या कोळसाची केली दलाली हात काढ्या पोटाची भूक तुझ्या हातात आहे पोटाची भूक तुझ्या हातात वारे पाटला तुझ्या घर पेटला रे पाटला
वाह रे वाह पाटील. ए पाटील कोण आहे रे? ओय ओके माय 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 माय. काहून? अरे काले आलास रे महाजना? भारे बांधाली आलो, भारे बांधाली. आपल्या बहिणीच्याच घरचे बांधतो. ए पाटील अशी बोलू नको. काय? पाटील मला भेटला, हा. मा धान कापून झाला म्हणे, हा. पान धान कापून झाला म्हणे, भारे बांधाली येशील का म्हणे. असं म्हणे? म्हणून मी सकाळी आलो. हा. आता हे काय चालू तुमच्या काचड कुचड बोकड बाकड पाटला येऊ दे इकडे बाहेर. नमस्कार मायजन साहेब. कायची भाडीची नमस्कार. सीधा बोलणं बे मा घरी आला असं ना. मग त्या घरी आलो म्हणून काय झाला. हा हे का वय हा का वय म्हणजे का वय म्हणतो हा. हा काचड कुचड बोकड बाकड काचड कुचड बोकड बाकड. ते नाही म्हणते हा हो म्हणते, ते नाही म्हणते हा हो म्हणते. का इकडे का म्हणलास. ते नाही म्हणते तुम्ही हो म्हणता, तुम्ही ते नाही म्हणते तुम्ही हो म्हणता. अबे आम्ही दोघं नवरा बायको हो आपल्या घरी हो काही करो. काही करो हो. करा ना. हा माई मनाई नाही, लोकांची मनाई नाही, हा पण दरवाजे लावून तर करा. वांग्या दरवाजे लावून तर करा म्हणतो. तुला भाई लोकांच्या घरामध्ये टोन टाकायची सवय आहे रे. मा नावात टोम तुझ्या माहिती नाही. हो होय. लोकांच्या घरी असतात जातो रे, लोकांच्या खिडक्यातून पाहतो का करतात म्हणून. ए तुझ्या घरी आलो समजा 2 घंटेपासून उभा हो. हा. 2 घंट्यापासून उभा हो. दरवाजा खुला होता, आलो तर तोंड टाकून पाहिलं तर का बापा 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 बापा. तो का होय का रे? ते लढाई या बहिणमा पाटलींवर तर पाटील खालतो. वा रे वा. ए इकडे काहून पाटलाले आजकाल मलाई देत नाही का. चुप रे. त्याला गुळ चारत जा गु. मी काय आले सारी काहून ए त्याला शक्ती कमी झाला, स्टॅमिना कमी होऊन राहिला, हिमोग्लोबिन त्या गुवामध्ये जास्त आहे. का म्हणलो बे हा. मा घरी येऊन सण्याने उलटा पालटा बोलते. का हे बोललो? काय बोलण्याची पद्धत आहे का का. बोललो का बोलला म्हणजे का बोललो. गु खाले सांगते ए, काय. पाटील हा आपल्या कानातला कणीला काढा. काहून का म्हणलो मी ना. का म्हणला. अरे बायको बंद्याची समजा ऐकत नसन तर हा हा तुम्हाला एक आयडिया सांगतो. कोणती. त्या गुळामध्ये हिमोग्लोबिन आहे. हा हा तुम्हाला म्हणलो गुळ खा म्हणलं. अच्छा गुळ खा म्हणला गुळ का. खा म्हणलो तुम्हाला. त्याला मी भलतच काही समजून अरे वा रे वा. मायजन होय तुला बायको आहे का. हा? हा का म्हणल्या. बायको आहे का. नाही म्हणले नवरा आहे. उलटा नको बोलू यार. काहून काय झाला. बे, सगळ्या लोकांना बायका केल्या आणि तू काहून नवरा केलास रे. काहून हा? त्याच्यामध्ये बी समजा रहस्य आहे छुपलेला. त्याच्यामध्ये रस आहे. त्याच्यामध्ये रहस्य छुपलेला आहे. कसं आहे. कसं सांग आहे बरं. मी ना कोणाला केलो हल्याले केलो हल्याले. पाटील ए पाटील तू मारायचा नाही. मारता मारता का नाही हा. मी इथं पिरकन हागल्याशिवाय सोडणार नाही आता. हो तुले हागवल्याशिवाय सोडणार नाही. काहून बाय मग ते बी मी लाल पट्टी लावल्याशिवाय राहणार नाही. लाल पट्टीने ट्रेन थांबते तर समजा हे हो बे मायजन. होय नवरा केलो म्हणतेस. हो हल्याले केलो म्हणतेस. हल्याले केलो म्हणतो. पागलपणा झाला होता काहून तू? काय झाला. हा? तुम्ही पत्नी केली हा. बायको केली. बिलकुल. बायकोला खर्च किती आहे. खर्च म्हणजे हो अरे जे बायको जेवढी कष्ट करते ना हा. मेहनत करते हा. तिच्या शिंगारावारी समजा तिचा पैसा आटून जातो. हो ना. पण माया हल्या हा 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 2000 रुपये कमावते. 2000 चाप बाई. हा 2000 रुपये कमावते. 2000 रुपये कमावते. कसा 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 हा, हा. हा कसा कमावते? एवढीशी तनस आणि बाल्टीभर पाणी. गिराईक अगर आला तर 2000 शिवाय हटत नाही तो. असा समजा त्याच्यामध्ये आहे. अबे पण कला कोणती आहे 2000ची. कोणती हा, आहे हा. कला कोणती हा. आहे. तुम्हाला जेव्हा अगर समजा हल्या जेवढी याच आहे का नाही हा, हा. तेव्हा तुम्हाला कळन. मी पहिलेच नाही सांगत. म्हणजे पहिले नाही सांगत. पहिले नाही सांगत. तू एक काम कर का घरी जा जाऊ आणि ताबडतोब आपल्या हल्याला मा घरापर्यंत घेऊन ये. बिलकुल हा बिलकुल चलो. पाटलाच्या घरी गेलो. त्या नवरा बायकोचा झगडा मी काल तिथं टोन कुचकायला झालं पाहिजे. माई बी घरी इज्जत नाही कारण का 15 दिवस झाले माई बायको माझ्यासोबत बोलत नाही. का करू. जमून पाहितो जमला तर बरा नाही तर या पाटलाच्या बापाच्या नौकर नाही. 2 वाकड देतो. थंडी तशी पडलीच आहे. या बहीण मग झोपून जातो. तरी पण करतो प्रयत्न. घरी जाईपर्यंत काय नाही आपण गुणगुणत गेलो पाहिजे. हा दोस्तों इस जमाने को क्या हो गया.
पण घरी आलो दोनही दरवाजे खुले आहेत. कुठं गेली असं म्हणतो आवाज देऊन पाहतो. गोपिका ग माझे लाडाचे नारी गोपिका गोपिका गे गोपिका. झिरो बजेट आहे. दरवाजे दोनही खुले आहे. या बायाने एक कुठं कैर केला भाऊ. सास कवी बहुती हे सिरियल पाहत असत. पुन्हा आवाज देतो. खरकड्याचे माय चिंपट्याचे माय ए हागऱ्याचे माय ये तुझ्या बहीण माय. हे पहिल्या फेऱ्यात इतकी दचकते त्या दिवसभर काम देईन का म्हणतो. नाही उडण काहीची शिल्पी. अहो काय झालं व काय झालं व का करत होती म्हणतो आतापर्यंत. का करत होती म्हणजे मी घराच्या मागच्या उपडत होती. ओय का करत होती. घराच्या मागच्या उपडत होती कचरा. घराच्या मागच्या उपडत होती. होय आणि समोरचा कचरा तुझी बहीण येऊन उपडन ती या बहीण मा. नाही ना व ते उपडेल ना व. ओय का म्हणलीस तू ना. तुमची बहीण आहे म्हटलं. तुझी बहीण मा येईन म्हणते ना उपडन म्हणते ती या बहीण माझी येंगाळ फुकणी. ऐ हा काय झालं. काय सांगू पाटली त्या पाटलींची काय अशी तब्येत बिघडली आहे गोपे. ओ काय झालं व अहो गावोगावचे डॉक्टर आले. ताकदीने इंजेक्शन देतात पण दवाई अंदर जात नाही. अहो मग कुठे जाते व गोपे हा मग चालते का कुठं. पाटलींच्या भेटीले हो येतो ना. येते होय मग चल चला ना. चल लवकर. होय चल बरं. हा ते पाटलाचा. हा किती लंबा आहे व. होय हा किती लंबा आहे. आमचा तर एवढीच आहे ना व. त्या बहीण आता इले का सांगू म्हणतो. तो लंबा चक्रा माणूस त्या अहो, बाई आम्हाला तो- व. तो पैशा पाण्यानं साऱ्या गोष्टी समजा तो सर्व सदा संपन्न आहे. त्या माणसाचा समजा लंबाच नाही राहीन का. पण त्या पाटलाचा पाहून देंग झालीस तर पाटलींची किती मोठी असेल म्हणतो. अहो, का व. हवेली हवेली म्हणतो. चल होय बाजूले आवाज देतो. अरे ओ पाटील साहेब ओ पाटील साहेब नमस्कार नमस्कार मायजन. नमस्कार. आले का. पहिला भोक ना तो माशी नमस्कार घेते मी त्याच्याशी आला का म्हणते. अरे आला का गेला का या बोलाच्या पद्धत आहे. बरोबर आहे. म्हणून म्हणतोय. भारतीय संस्कृती आहे बरोबर हा? आहे. हो ना. आला का ते होल्या. हो बिलकुल. हा? हल्या नाही हा. चौरीची शेंग मागवून खा ना तर पुळवून खा. बापरे. हा. पाहू दे ना मग. पाहू देऊ हं? पाहायचं आहे. बिलकुल हे खावायचं. असं. बापरे. त्या बहीण मायने या गावची भोन त्या बहीण भोंगाची देवी आली हिच्या हातात देतो कुचाडून फिरवतो सारा गाव. भोकदेवीच्या भोकण्या ओय. किड्या धटीच्या वांग्या. ओय. या बहीण बापा ए आजी पूर्ण तिच्या बहीण मा घमिल्याला पुरा बुड बसवून टाकलीस. माय कोणी बसला रे दाखव. या बहीण हा का येतो. त्या बहीण आता कोणते रिपीट लावू म्हणलं. मी लावून देऊ का. नाही आता नको लावू. हे आजी हे झाला तो झाला हा. पण कोणाला सांगू नको. का रे? तू माझी आजी होयस. हा. आता तुला मला रेट तिचं मी तुला रेट लो. आजा नातवाचा नाता आहे तर सांगू नको कोणाले. होय बाजूली आता. मायजन होय बोलू का दोन शब्द. बिलकुल अहं? बिलकुल बोला. बोलू ना. बिलकुल बोला. चांगली हाऊस झाली वाटते. अरे जाऊ द्या ना आता मा घमिलेल पुरा बुड बसवून. हो हा. पाटील साहेब हा
बाई, मग तुमची पाटलीन मारते तर मारते हा. पण एकाच जागेवर मारते त्यामुळे मग मारते? दुसरी जागा बदलवत बहीण मा मीच तर मोठा घबरावून गेलाय घबरावून गेलो चल जमवा आता तुम्ही अहे. समोरचा गोपिका जमवा. ओ बाई गोपिका असं आज तर बड्या सुंदर दिसून राहिलं ना तुम्ही आहाहाहा. काही सांगा ना माझ्या बायकोले होय ना ऐकून नाही राहिली हो का सांग काहीतरी हो सांगते की तू सांगशील होय तर माझा संसार सुखी होईल हो ना नाही तर गेला जन्मावाया म्हणून काहीतरी समजदारीच्या गोष्टी सांग माहीत करलेले होय कालपासून मोठी रागात आहे बरं राधिका आणि गोपिका वा, हो, हो, राधिका आणि गोपिका गवळ्याची नार हो गवळ्याची नार धीर हा धीर राधिका आणि गोपिका गवळ्याची नारण घरी थंडा दया दुधाचा हा, हा, हा. घरी थंडा दया दुधाचा करती व्यापार हो, करती व्यापार धीर हा धीर घरी धनला दया दुधाचा करती व्यापार हो प्रपंचाच्या शिरावर भार हा, हा, हा. प्रपंचाच्या शिरावर भार लई जोरदार हो, लई जोरदार धीर हा धीर प्रपंचाच्या शिरावर भार है लई जोरदार हो
कशामध्ये आहे बोलशाही रो बोलशाही रधीर हो धीर या ठिकाणी आमचा राऊंड समाप्त झाला. मान्यवर शाहीर मुकेशजी देशमुख येऊन आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. चालतंय गोपिका? हो ग झालं? चल मग.
स्वर्गीय नथुजी बोरकर शाहीर खापरीवाले यांचे चिरंजीव केशवरावजी बोरकर साहेब यांच्याकडनं आमच्या पार्टीला 101 रुपयाची भेट दिली. पार्टीकडून सततशा प्रणाम, धन्यवाद, लाख लाख शुक्रिया. त्याचप्रमाणे आमचे काकाजी नागोरावजी धवे साहेब